Hello dear students, welcome to Vision 247 YouTube चॅनल प्लस ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेशन घेणार आहे केमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्रीवरती. महामॅरेथॉन सिरीज सुरू केलेली आहे, जिच्यामध्ये तुमचे सर्व सब्जेक्ट्सची प्रॅक्टिस करून घेतल्या जाणार आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती, आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्या लेक्चरबद्दल किंवा त्या एखादं नोटिफिकेशन आलं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येऊन जाईल. सोबतच तुमच्यासाठी जितकेही कोर्सेस एफडीएचे कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवरती लॉन्च केलेले आहेत, त्या सर्व कोर्सेसवरती तुम्हाला फ्लॅट 50% डिस्काउंट मिळणार आहे. सर्व कोर्सेसवरती फ्लॅट 50% डिस्काउंट. जसं की हा कोर्स आहे 1199चा, याचा डायरेक्टली 50% तुम्ही पेड करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. याच्यामध्ये या कोर्समध्ये तुम्हाला 5 MCQs, 3 PYQs प्लस 2 डाऊट सेशन्स घेतले जातील तुमचे. तर जर तुम्ही आतापर्यंत जर एनरोल नसेल केलेलं तर नक्कीच एनरोल करा. लिमिटेड सीट्स आहे. 50% डिस्काउंट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर जे बाकीचे इतर जे कोर्सेस आहेत, जसे की हा वाला कोर्स आणि याच्यावरती आणखी 2-3 कोर्सेस आहेत, तर त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार. प्रोमो कोड आहे तो की विजन, प्रोमो कोड विजन 247चा एफडीए एक्झाम. तुम्ही एफडीए एक्झाम टाकलं प्रोमो कोड वरती तर तुम्हाला फ्लॅट 50% डिस्काउंट त्याच्यावरती मिळून जाणार. चला तर मग बघूया आजचे क्वेश्चन्स सेशन, प्रॅक्टिस सेशन सुरू करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट IUPAC नेम फॉर द कंपाऊंड विथ द मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. तर विद्यार्थी मित्रांनो, C6H12O6 याचा काय विचारलेला IUPAC नेम विचारलेला आहे. करेक्ट IUPAC नेम कुठला आहे? तर याच्यावरती आपल्याला माहिती आहे C6H12O6 कोणाचा फॉर्म्युला आहे, तर कोणाचा केमिकल फॉर्म्युला आहे. तर बघूया ऑप्शन्स कुठले आहेत. तर A आहे ग्लुकोज, B आहे फ्रुक्टोज, C आहे सुक्रोज आणि D आहे गॅलेक्टोज. तर याचं करेक्ट आन्सर कुठलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर A. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक वेळ देतो, टाइम स्पॅन देतो. तुम्हाला काय करायचं आहे, या क्वेश्चनचं आन्सर करेक्ट करायचं आहे. जे की क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ अन ॲटम क्लोरीन. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? तर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही याचं करेक्ट ऑप्शन आन्सर काढा आणि नंतर तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. आय होप की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढलं असेल ॲटॉमिक नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ क्लोरीन. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन विचारलेलं या क्वेश्चन मध्ये. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर असतो 17. तर आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन याच्यामध्ये बघायचं आपल्याला 17 कुठला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे काय आहे, 1:2, 2, 4, 6 म्हणजेच किती 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20. म्हणजेच हे खूप जास्त होऊन राहिले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तर हे तर करेक्ट ऑप्शन नाही आहे. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती कशाचं पाहिजे? क्लोरीनचं पाहिजे. त्याच्यासाठी करेक्ट आन्सर सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. तर याच्यामध्ये नेक्स्ट ऑप्शन मध्ये बघूया, 2, 2, 4, 10, 10 आणि हे किती 6 आणि 2 8, म्हणजेच 18 ॲटॉमिक नंबर, 18 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर 6 आणि हे 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, 16 ॲटॉमिक नंबर. त्याच्यानंतर 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15 ॲटॉमिक नंबर. याचा करेक्ट आन्सर काढा विद्यार्थी मित्रांनो. काही मिस्टेक झाली का आपल्याकडून? कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा.
ओके, ॲटॉमिक नंबर काउंट करूया परत, सॉरी इलेक्ट्रॉन्स काउंट करूया. 2 2 4 6 10 10 2 12 12 6 18. ॲटॉमिक नंबर, आय थिंक ॲटॉमिक नंबरमध्ये गडबडी झाली का? ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन कोणी सांगू शकते? बघा, ॲटॉमिक नंबरच विचारलेला आहे ना आपल्याला. हां, ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. बघा, ट्राय करा. ॲटॉमिक नंबर तर बरोबर आहे. विचारलेलं काय आहे? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खूप जास्त टाइम वेस्ट होता या क्वेश्चनमध्ये. परत बघूया हाच क्वेश्चन, रिपीट करूया पूर्ण क्वेश्चन झाल्यानंतर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन काहीतरी गडबडी झालेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल ॲटम इन K2Cr2O7. K2Cr2O7 मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑक्सिडेशन स्टेट विचारलेला आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट कसं काढायचं तुम्ही काढून बघा एकदा. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ट्राय करा क्वेश्चन, नंतरच सोल्युशन बघा. तर ऑक्सिडेशन स्टेट आपण कसं काढतो, तर याला कन्सिडर करा, हा जो आहे मेटल पोटॅशियम, या साईडने जर 2 पोटॅशियम असतील म्हणजेच पॅरेंथेसिस वरती 2+2 असेल. एका पोटॅशियम वरती चार्ज किती असतो? +1. 2 पोटॅशियम आहे म्हणून याच्यावरती चार्ज किती असणार आहे? +2. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्रोमियम हा जो K2Cr2O7 आहे, पोटॅशियम जो हा बाहेर आहे, हा इकडनी गेल्यानंतर याचा चार्ज काय होणार? निगेटिव्ह मध्ये जाणार. Cr2O7 2-. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? ऑक्सिडेशन स्टेट विचारलेली आहे सेंट्रल ॲटमची. आता सेंट्रल ॲटम कोणता आहे? क्रोमियम. याला आपण कन्सिडर करू 2x, आणि एका ऑक्सिजन वरती 2- चार्ज असतो म्हणून 7 ऑक्सिजन आहेत. तर याच्यावरती किती? -14 चार्ज राहणार. आउटसाइड किती आहे? बाहेर -2 आहे चार्ज, म्हणजेच 2x इज इक्वल्स टू हा -14 या साईडने आल्यानंतर -2 + 14 बनणार, म्हणजेच 2x इज इक्वल्स टू किती येणार आन्सर? किती येणार आन्सर? +12. म्हणजेच 2x इज इक्वल्स टू +12, म्हणजेच की एका क्रोमियम वरती किती चार्ज राहणार? x इज इक्वल्स टू व्हॉट? 6 + 6. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी जो आहे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. बघूया, which of the following compounds is most likely to exhibit ionic bond? याच्यामधला कुठला कंपाऊंड आहे जो मोस्टली आयोनिक बॉन्ड मध्ये एक्झिस्ट करतो ते विचारलेलं आहे. CO2 आहे ऑप्शन, H2O आहे, NaCl आहे, O2 आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए काय आहे? करेक्ट आहे. हा काय करतो? आयोनिक कंपाऊंड, आयोनिक बॉन्डिंग फॉर्म करतो किंवा आयोनिक कंपाऊंड म्हणून ओळखला जातो NaCl, ज्याच्यामध्ये सोडियम वरती प्लस चार्ज असतो आणि Cl वरती मायनस चार्ज असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड? स्ट्रॉंगेस्ट ऍसिड विचारलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर करू शकता, जेणेकरून चुकलं तर चालेल विद्यार्थी मित्रांनो, कारण एकदा चुकलेलं आन्सर परत चुकत नसते. तर याच्यामध्ये ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर ए काय आहे? HCl. ऑप्शन नंबर बी काय आहे? H2SO4. ऑप्शन नंबर सी काय आहे? HNO3. ऑप्शन नंबर डी काय आहे? CH3COOH.
म्हणजेच एक काय आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड इज द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट ऍसिड म्हणून नायट्रिक ऍसिडला स्ट्रॉंगेस्ट ऍसिड म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which element has the highest ionization energy in the periodic table? आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर जर समजा हा ॲटम आहे त्याच्या अवतीभोवती जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल, हा जो इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्ट शेल मधून इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी एनर्जी लागणारी, आउटरमोस्ट शेल मधून किंवा मग आउटरमोस्ट ऑर्बिट मधून एखाद्या इलेक्ट्रॉनला जर बाहेर काढायचं आहे, त्याला लागणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी. तर आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी कोणाची आहे. आता आयोनायझेशन एनर्जी कधी वाढणार, जेव्हा जेव्हा हा जो इलेक्ट्रॉन आहे सगळ्यात जास्त कठीण जाणार बाहेर काढण्यासाठी जर सगळ्यात जास्त कठीण जात आहे याचा अर्थ तिथं सगळ्यात जास्त एनर्जी लागणार आहे. जर सगळ्यात जास्त एनर्जी लागणार आहे तिथेच काय होणार, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीज होणार आहे. तर मग आपल्याला असा एलिमेंट याच्यामधला बघायचा आहे की ज्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. आता आयोनायझेशन एनर्जी सगळ्यात लास्ट मधला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागते, म्हणजेच काय, एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन. म्हणजेच आता कन्सिडर करून चला, सोडियम आहे, सोडियम वरती जर समजा इलेक्ट्रॉन्स आहेत तर या सोडियम मधून आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागणार त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. तर ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, सोडियम, निऑन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हा जो निऑन आहे याला नोबल गॅस म्हणून ओळखलं जातं, इनर्ट आहे, नोबल गॅस म्हणून ओळखला जातो. आणि हा जो निऑन आहे हा मोस्ट स्टेबल आहे, मोस्ट स्टेबल. आता स्टेबल असल्यामुळे काय होते की हा तर ऑलरेडी स्टेबल आहे, तो इलेक्ट्रॉन कशाला देणार, तिचे जवळचे इलेक्ट्रॉन इझिली देणार नाही, म्हणून इथे एनर्जी काय लागणार आहे सगळ्यात जास्त ॲज कम्पेअर टू सोडियम, मॅग्नेशियम, ऑक्सिजन. एम आय राईट, सोडियम, मॅग्नेशियम, ऑक्सिजन पेक्षा निऑनला सगळ्यात जास्त एनर्जी लागणार आहे. पिरियॉडिक टेबल मध्ये सोडियम, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन किंवा निऑन कुठे आढळतात, तर सोडियम आढळतो फर्स्ट ग्रुप मध्ये, मॅग्नेशियम त्याच्या नेक्स्ट आणि ऑक्सिजन या साईडला, आणि ऑक्सिजनच्याही पुढे निऑन, ऑक्सिजनच्याही पुढे निऑन. तर विद्यार्थी मित्रांनो जसं आपण लेफ्ट टू राईट मूव्ह होतो तशी तशी साईज काय होते, डिक्रीज होते. आपल्याला माहिती आहे साईज डिक्रीज होते, याचा अर्थ हे जे आउटरमोस्ट शेल आहे ते जवळ राहतील न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळे तिथनं इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी जी लागते सगळ्यात जास्त लागणार आहे. ऑब्वियस आहे, निऑन मोस्ट स्टेबल आहे, तो स्टेबल असल्यामुळे त्याच्यामधून सुद्धा आउटरमोस्ट शेल मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी सगळ्यात जास्त लागणार आहे, म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी जास्त लागणार आहे. तर करेक्ट ऑप्शन काय आहे, तर ऑप्शन नंबर बी काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. हा, ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द रोल ऑफ अ बफर सोल्युशन इन अन ऍसिड बेस्ड टायट्रेशन. म्हणजे जेव्हा आपण ऍसिड बेस्ड टायट्रेशन करतो एक लॅब मध्ये, तेव्हा जी बफर सोल्युशन युटिलाइज करतो आपण, जे बफर सोल्युशन आपण यूज करतो त्याचा रोल काय आहे. तर पहिला आहे टू इन्क्रीज द टायट्रेशन स्पीड, टायट्रेशनची स्पीड इन्क्रीज करण्यासाठी, टू मेंटेन द पीएच ऑफ द सोल्युशन ॲट अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ड्युरिंग टायट्रेशन. म्हणजेच काय की जेव्हा आपण टायट्रेशन करतो तेव्हा पीएच कमी जास्त नाही झालं पाहिजे किंवा पीएच कमी जास्त ना व्हावं त्याच्यासाठी युटिलाइज करतो बफर सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट आहे टू न्यूट्रलाइज ॲक्सिस टायट्रंट. म्हणजेच काय, ते ॲक्सिस जे टायट्रंट आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, टू चेंज द कलर ऑफ द सोल्युशन, म्हणजेच त्या सोल्युशनचा कलर चेंज करण्यासाठी. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर बी जे आहे करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजेच जे बफर सोल्युशन आहे ते कशासाठी युटिलाइज करतो आपण ऍसिड बेस्ड टायट्रेशन मध्ये, टू मेंटेन पीएच ऑफ द सोल्युशन, त्या सोल्युशनचं पीएच मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिस्क्रिप्शन फॉर कॅटलिस्ट.
कॅटलिस्टचा यूज काय आहे किंवा मग कॅटलिस्टला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो. अ सबस्टन्स असा सबस्टन्स दॅट स्पीड्स अप केमिकल रिॲक्शन विदाउट बिंग कन्झ्युम्ड, म्हणजे असा सबस्टन्स जो स्वतः इन्व्हॉल्व्ड न होता, स्वतः कन्झ्युम्ड न होता एखाद्या केमिकल रिॲक्शनची स्पीड वाढवतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे असा सबस्टन्स इन्क्रीजेस ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ रिॲक्शन, म्हणजे जी ही ॲक्टिवेशन एनर्जी राहते पीकवरती, या ॲक्टिवेशन एनर्जीला इन्क्रीज करतो कॅटलिस्ट. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन काय आहे, अ सबस्टन्स दॅट इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आता जर समजा ए पासून आपल्याला सी मिळत आहे किंवा ए पासून आपल्याला डी मिळत आहे, तर या रिॲक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज करतो. त्यानंतर ऑप्शन नंबर डी काय आहे, अ सबस्टन्स दॅट इज कन्झ्युम्ड ड्युरिंग द रिॲक्शन, म्हणजे जेव्हा रिॲक्शन ए पासून डी मिळतो तेव्हा असा सबस्टन्स जो कन्झ्युम केला जातो किंवा जो कन्झ्युम होतो त्याला कॅटलिस्ट म्हणतात. काय हे करेक्ट ऑप्शन आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. जो कॅटलिस्ट असतो तो काय करतो, केमिकल रिॲक्शन स्पीडअप करतो विदाउट बिंग कन्झ्युम्ड, म्हणजे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड न होता किंवा मग कन्झ्युम न होता रिॲक्शन इन्क्रीज करतो, रिॲक्शनची स्पीड जी आहे ती इन्क्रीज करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हां, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस हॅज द हायेस्ट डेन्सिटी ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. कोणता गॅस आहे ज्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर वरती. जे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर आहे त्याच्यावरती हायेस्ट डेन्सिटी कोणाची असते, ऑक्सिजन की नायट्रोजन की कार्बन डायऑक्साईड की H2O. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड जो असतो, कार्बन डायऑक्साईडची डेन्सिटी ही जास्त राहते स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरवरती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. Which of the following statements is true about an exothermic reaction. एक्झोथर्मिक रिॲक्शन आपल्याला माहिती आहे की अशी रिॲक्शन जी त्याची एनर्जी लॉस करते किंवा रिलीज करते, अशा रिॲक्शनला काय म्हणतो आपण, एक्झोथर्मिक रिॲक्शन. एम आय राईट. तर एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच काय, अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये एनर्जीचा लॉस होतो, एनर्जी रिलीज होते. सिंपल. त्याच्यामध्ये ट्रू स्टेटमेंट विचारलेलं आहे. काय आहे, इट ॲब्झॉर्ब्स एनर्जी फ्रॉम सराउंडिंग. इट इज करेक्ट. तर नाही आहे हे करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर इट रिलीजेस एनर्जी टू द सराउंडिंग, हे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन बघून घेऊया पूर्ण. काय होते विद्यार्थी मित्रांनो, एखाद वेळी काय होते की आपण करेक्ट तर टिक करून येतो, पण त्याचा अल्टरनेट सुद्धा करेक्ट ऑप्शन असू शकते रिलेटेबल. तर ते पण बघून घेऊया, बघून घ्यायलाच पाहिजे. तर द प्रोडक्ट्स हॅव हायर एनर्जी दॅन रिॲक्टंट्स. प्रोडक्टची एनर्जी हायर असते रिॲक्टंटपेक्षा, तेव्हा एक्झोथर्मिक रिॲक्शन होते नाही. तर ॲक्टिवेशन एनर्जी इज हायर दॅन द एनर्जी रिलीज. एनर्जी रिलीज झाल्यापेक्षा त्याची ॲक्टिवेशन एनर्जी वाढते किंवा हायर असते, तर अशाला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. तर हे तर मुळीच नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का मोस्ट इम्पॉर्टंट असेट कुठला आहे आपल्या लाईफमधलं, मोस्ट इम्पॉर्टंट असेट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नोटीस केलं तर तुमच्या लाईफमधून खूप साऱ्या गोष्टी निघून जातात किंवा मग कोणी काढून घेऊन जाते किंवा मग कुठेतरी कमी वाटते किंवा मग निघून जातात. अनफॉर्च्युनेटली कंडिशन्स तशा बनतात तर निघून जातात. पण तुम्हाला एक सांगतो की एक असेट जे असं आहे की जे परमनंट तुमच्या लाईफमध्ये राहते, परमनंट. ते कोणी घेऊ पण नाही शकत तुमच्या इच्छेशिवाय, ना तुमच्याकडून कोणी परचेस पण नाही करू शकत, ना तुम्ही कोणाकडून परचेस करू शकता. इवन दो जर तुम्हाला कोणी खूप जास्त फोर्स अप केला, खूप जास्त पेमेंट वगैरे दिलं, तर जर समजा तुमची इच्छा असेल तरच तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता. ते असेट म्हणजेच काय, तर ते असेट असते, ते असेट म्हणजेच नॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असं मुळीच समजू नका की आपण जे करत आहे, एवढी मेहनत करत आहे, त्याचा आपल्याला रिफंड मिळेल नाही मिळेल, आपलं सगळं वेस्ट होऊन जाईल जर एक्झाम नाही निघाली. तर प्रेशर वगैरे काही घेऊ नका. कारण याच्यासोबतच तुमचं काय इन्क्रीज होत आहे, नॉलेज सुद्धा इन्क्रीज होत आहे. आणि नॉलेज मी डेफिनेटली सांगतो कधी ना कधी, कसं ना कसं, कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या कामात पडत असते. आणि हे जे नॉलेज आहे हे कोणी विकत पण नाही घेऊ शकत, कोणी परचेस पण नाही करू शकत, ना कोणी हिसकावून पण घेऊ नाही शकत.
हे नॉलेज तेव्हाच मिळू शकते कोणाला जेव्हा तुमची इच्छा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डिमोटिवेट नका हो, अभ्यास करत राहा, प्रयत्न करत राहा. एक्झाम आहे, एक्झामसाठी पूर्ण 100% द्या तुमचं, जेणेकरून नंतर रिग्रेट नाही होणार की सर आम्ही जर आणखी थोडं केलं असतं तर, पुशअप केलं असतं तर होऊन गेलं असतं. बस प्रयत्न करत राहा, ॲट द एंड तुम्हाला रिझल्ट डेफिनेटली मिळेल. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज प्रॅक्टिस सेशन. आणि परत एकदा सांगतो, जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला. जर तुम्हाला याच्यापासून काही नवीन शिकायला मिळालं असेल किंवा प्रॅक्टिस झाली असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी बस एवढंच. थँक्यू.